हिवाळी अधिवेशन एकीकडे सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अधिवेशनामध्ये उपस्थिती लावली. पत्रकार परिषद घेत अनेक मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती टीका केलेली आहे. आपल्यासोबत शिवसेना नेते सुनील प्रभू आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. उद्धव ठाकरे 1-1:30च्या दरम्यान उपस्थित झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, टीका केली. अनेक नेते भेटतायत, भेटीगाठी होत आहेत. काय सांगाल त्याबद्दल, काय प्रतिक्रिया? असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धवजी तर आहेतच, परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. आज ते नागपूर अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत. आज ते विधान परिषदेमध्ये वर गेले आणि विधानसभाच्या सभागृहाच्या आवारात उद्याही परवाही असतील. आणि त्यामुळे आज ते सगळे नेते जे आहेत ते भेटत आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत ते भेटत आहेत, त्यांच्याशी चर्चा होते. आणि एकंदरीतच ह्या अधिवेशनामध्ये सरकारने कसं शेतकऱ्यांना फसवलं आहे, या ठिकाणी असणाऱ्या नागपूर विदर्भातील नागरिकांना कसं त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत आणि अधिवेशन घ्यायचं म्हणून घेतलेलं आहे, या सगळ्या विषयावर चर्चा सुरू आहे. पण प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून तुम्ही आतापर्यंत लढत आला होतात. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती टीका केली. आता महाविकास आघाडीचे नेते तुम्ही म्हणताय भेटतायत, भेटीगाठी सुरू आहेत. नक्की या संदर्भात काय चर्चा होते, काय? असं आहे की विदर्भात शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे होती. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये याच नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी दिली होती. परंतु हे सरकार नुसतं आश्वासन देत आहे त्यांना. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत, जमीन घोटाळा आहे, केबल घोटाळा आहे, अनेक घोटाळ्याचा असा कुठचा एक विषय नाही आहे की ज्यातमध्ये घोटाळे नाही आहेत. त्यामुळे सगळ्या खात्यात भ्रष्टाचार घोटाळे सुरू आहेत. आणि हे घोटाळे जे आहेत ते करणाऱ्या माणसांना क्लीन चिट देण्याचं काम या राज्याचे प्रमुख म्हणून जे आहेत ते करतायत. आणि त्यामुळे जरी घोटाळे काढले आणि ते सिद्ध झाले तर ते त्यांना क्लीन चिट मिळते, हे दुर्दैव आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे तुम्ही म्हणताय लॉबीमध्ये चर्चा करतायत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वगैरे. पण येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने उतरेल? आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवताय, सभागृहामध्ये आवाज उठवताय, विरोधी पक्ष नेता नसला तरी सुद्धा येत्या काळामध्ये कशा पद्धतीने मग आवाज उठवला जाईल महाविकास आघाडी? आज तुम्ही बघा ना, पुरवणी मागण्यांवरती दोन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे आमदार ज्या पद्धतीने बोलत आहेत ग्रामीण भागावर, शेतकऱ्यांचं दुःख मांडतायत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढताना प्लॅटफॉर्मवरती आम्ही एकत्र आहोत. आणि पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली बाजू विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी मांडते. महाविकास आघाडीचा प्रश्न झाला. यानंतर महायुतीमध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, या एकत्रित महानगरपालिका आपण सुरुवातीला लढायच्या अशा संदर्भाच्या सूचना ज्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित पक्षांना दिलेल्या आहेत. याकडे कशा पद्धतीने? असं आहे की त्यांचा पक्ष आहे, ते निर्णय घेतील, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही त्याच्यावर मात करून कसं निवडून यायचं हा विषय आमचा आहे, तो आमच्या पद्धतीने आम्ही हाताळू. त्यांना मात देण्यासाठी मग महाविकास आघाडीची रणनीती काय असेल? त्यांना मात देण्यासाठी महाविकास आघाडीची जी रणनीती असेल ती जशी निवडणूक जवळ येईल तसं आपल्याला कळेल. धन्यवाद. बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आज अधिवेशनामध्ये आलेले आहेत. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. आता सध्या महाविकास आघाडीतले जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत अनौपचारिकपणे चर्चा जी आहे ते उद्धव ठाकरे करताना पाहायला मिळतात. त्यांनी महाविकास आघाडी जोमाने लढेल आणि महायुती जी आहे त्यांच्यावरती मात करण्यासाठी कशा पद्धतीने लढायची याची रणनीती जी आहे ते लवकरच ठरवली जाईल अशी माहिती शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोशन सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.